नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, एखाद्या बातमीमध्ये काही पुरावा असेल, काही तथ्य असेल, त्याच्यामागचं काही सबळ कारण असेल आणि ते कागदांच्या रूपामध्ये कागदोपत्री म्हणा किंवा काही ठसठशीत पुराव्याच्या माध्यमातून मांडलं जात असेल तर आपला त्याच्यावर विश्वास बसतो. अन्यथा त्याला केवळ वावड्या म्हटलं जातं, अफवा म्हटलं जातं किंवा पतंगबाजी म्हणता येऊ शकते. सध्याच्या काळामध्ये अशा बातम्यांचं पेव फुटलेलं आपल्याला दिसून येतं. मग त्याच्यामध्ये आता चंद्रकांत दादा पाटील आणि अजित पवार यांच्यामधला एक वाद निष्कारण जो आहे तो निर्माण केला गेलेला आहे. चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. मग त्यांच्यामध्ये कसं त्या ठिकाणी संघर्ष सुरू आहे, कुठेतरी एकमेकांमध्ये पटत नाही आहे त्यांच्यात. आणि त्याचं कारण म्हणजे अजित पवार तिकडचे सुपर पालकमंत्री बनण्याचा प्रयत्न करत आहेत, तेच कुठेतरी निर्णय घेत आहेत, चंद्रकांत पाटलांना विचारत नाहीत, चंद्रकांत पाटीलसुद्धा त्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत वगैरे अशा बातम्या ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. आता प्रत्यक्षामध्ये याच्यात खरोखरच काही तथ्य आहे का, खरोखरच त्याच्यामध्ये असा काही संघर्ष दोघांमध्ये दिसतोय का, हे कुठेही समोर येत नाही. केवळ त्याची चर्चा. ते कशावरनं, तर चंद्रकांत पाटलांचा चेहरा पडलेला दिसला किंवा अजित पवार काहीतरी बोलले त्यावरनं तर्क बांधायचा, हे सुतावरनं स्वर्ग गाठणं. अजित पवारांना एका पत्रकारांनी विचारलं की तुम्ही आता पुण्याचे सुपर पालकमंत्री आहात का, तर अजित पवार म्हणाले की तुझ्या तोंडात साखर पडो. मग याच्यावरनं लक्ष येतं म्हणजे की अजित पवारांना हे हवंच आहे आणि जणू काही त्या पत्रकारांनी एक खबरच दिली त्यांना की आता तुम्ही सुपर पालकमंत्री होणार आहात. आणि अजित पवारांना काय माहितीच नव्हतं, ते बिचारे असेच उपमुख्यमंत्री होते. आणि पत्रकाराने सांगितल्यावर लगेच त्यांनी म्हटलं की तुझ्या तोंडात साखर पडो, मी लगेच सुपर पालकमंत्री हो पुण्याचा. म्हणजे एवढं सगळं सोप्पं बनलेलं आहे का? अजित पवार इतकी वर्ष राजकारणामध्ये आहेत, उपमुख्यमंत्री अनेक वेळेला राहिलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षाचे ते नेते आहेत, आज अध्यक्षही म्हटले जात आहेत ते. चंद्रकांत पाटील हे आत्ता कोल्हापूरमधून इकडे पुण्यामध्ये आलेले आहेत, पण अर्थात भारतीय जनता पक्षाचे जुने नेते आहेत, मंत्री पण राहिलेले आहेत यापूर्वी आणि आत्ताही. तर अशा दोघांमध्ये हा अशा फुटकळ कारणावरनं संघर्ष होणं शक्य नाही आहे. निश्चितपणे काही मागण्या दोघांच्याही असू शकतात, दोघांचे काही निश्चितपणे विचार असू शकतात किंवा एकमेकाच्या कामाच्या आड येऊ नये, हस्तक्षेप होऊ नये ही अपेक्षा निश्चितपणे असू शकते. त्याबद्दल कदाचित त्यांच्या काही तक्रारी असू शकतील, पण त्या तक्रारी ज्या आहेत त्या कुठेतरी लहान मुलांसारख्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार नाहीत किंवा रुसून बसणार नाहीत. चंद्रकांत पाटलांनी एकनाथ शिंदेंना पत्र लिहिल्याचं कळतंय आणि अजित पवारांच्या विरोधात पत्र लिहिलेलं आहे. बरं, ते पत्र कुठे दिसतंय का, तर पत्राचा मागमूस नाहीये. चंद्रकांत पाटलांना या संदर्भात काही विचारलेलं आहे का, तर त्यांची कुठे प्रतिक्रिया नाहीये. अजित पवारांना कोणी विचारलंय का, तर ते विचारायला गेलेलं नाही कोणी. फक्त ज्या वेळेला गणेशोत्सवाच्या संदर्भात या दोघांची बैठक झाली, दोघेही त्या बैठकीला उपस्थित होते की कशा पद्धतीने एकंदरीतच गणेशोत्सवाचं आयोजन व्हायला पाहिजे, गणेशोत्सव मंडळांचं त्या ठिकाणी काय म्हणणं आहे, त्यांच्या काय समस्या आहेत वगैरे सगळं जाणून घेण्यासाठी ती बैठक होती. तिथे चंद्रकांत पाटलांना कसं बाजूला बसवलं. बाजूला बसवलं म्हणजे काय, तर बाजूलाच बसवणार, त्यांना काय टेबलावर बसवणार नाही ना, ते पालकमंत्री आहेत म्हणून दोघे एकमेकाच्या बाजूलाच बसणार. पण अजित पवारांनीच कशी ती बैठक घेतली. अर्थात ते उपमुख्यमंत्री आहेत, त्या दृष्टीने त्यांना तो मान असेल म्हणून त्यांनी घेतली. बरं, त्याबद्दल चंद्रकांत पाटलांनी कधी जाहीररित्या कोणाशी तक्रार केली का, तर केलेलं नाही अजूनही. त्यांचं पत्र त्यांनी एकनाथ शिंदेंना पाठवलेलं आहे, ते कुठे आहे पत्र, तर पत्रही दिसत नाही. चंद्रकांत पाटील तर प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत पत्रकारांशी. मग नेमकं या बातमीमध्ये तथ्य आहे म्हणायचं कसं, तर आपणच पतंगबाजी करायची. चंद्रकांत दादा आणि हे सुपर दादा, सुपर पालकमंत्री, मग कुठले तरी दुसरे जुने व्हिडिओ दाखवायचे, त्याच्यावरनं काहीतरी बातम्या तयार करायच्या आणि लोकांसमोर वाढायचं. हे करण्याची गरजच नाही. मुळातच जर बातमीत खरोखरच त्यांच्यात संघर्ष असेल
तर तसा त्यात काहीतरी एखादा पुरावा पाहिजे किंवा अजित पवारांनी टीका केली चंद्रकांत पाटलांवर, चंद्रकांत पाटलांनी आपल्या तक्रारी अजित पवारांबद्दलच्या आहेत त्या समोर मांडल्या पत्रकारांसमोर, किंवा ते पत्र जे ते उपलब्ध झालं आणि त्याच्यामध्ये खरमरीत त्यांनी टीका केलेली आहे सापडलं, तर काहीतरी अर्थ आहे. नाहीतर कोणाचा चेहरा पडलाय, कोणाचा आनंदी आहे, त्या कोण खुश आहे आणि पत्रकाराला साखर भरवतोय, त्यावरनंच आपण ठरवू लागलो की या कोणामध्ये संघर्ष आहे, तर मग बघायलाच नको. त्यामुळे हा चंद्रकांत दादा आणि अजित दादा यांच्यातला हा जो संघर्ष आहे, जो काय तयार करण्यात आलेला आहे, तो संपूर्णपणे खोटा आहे. त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आणि असेलच तर ते मग विचारावं चंद्रकांत पाटलांना, अजित पवारांना. पण आजकाल अजित पवार पत्रकारांना कसं झोडतात ते बघितलेलं आहे अनेक वेळेला. काहीतरी प्रश्न विचारायचे आणि मग अजित पवारांकडून फटके बसतात. त्यामुळे आजकाल त्यांना तसे प्रश्न विचारायला कोण जात नाही. चंद्रकांत पाटील जे आहेत ते सुद्धा कदाचित आजकाल पत्रकारांशी संवाद साधत नसावेत. मग आता दोघंही संवाद साधत नाहीत, त्यांच्याही संवाद साधणं कठीण आहे म्हटल्यावर मग अशी पतंगबाजी केली जाते. या संघर्ष आहे, असं काहीतरी होतंय. मग मध्येच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात सुद्धा स्पर्धा लावून दिली जाते. मध्येच काहीतरी मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावावर अमुक हा गट नाराज आहे, तो गट नाराज आहे, याची चर्चा सुरू होते. हे बातम्यांचे रतीब घालण्यासाठी अशा पद्धतीची बातमी लागते. मग कोणतरी दोन माणसं लागतात, दोन पात्र पाहिजेत ज्यांच्यामध्ये संघर्ष घडवून आणावा लागतो. काहीतरी निमित्त त्याला लागतं. आता ही जी गणेश मंडळांची जी काय बैठक झाली त्याच्यात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हेच एकमेकांशी अत्यंत हास्यविनोदाने बोलताना दिसले. त्याचा व्हिडिओ उपलब्ध होता. अजित पवारांनी काहीतरी विनोद केला, त्यावर चंद्रकांत पाटील काहीतरी बोलले, तेव्हा जोरात अजित पवार हसले. आता याच्यात कुठे संघर्ष दिसला हे कळायला मार्ग नाही, पण तो शोधून काढण्यात आला. तेव्हा हे अशा पद्धतीने या बातम्या लोकांसमोर वाढणं, कुठल्या तरी तयार केलेली खिचडी बातम्यांची, काही गोष्टींची, हे सुरू आहे. आणि तोच हा मामला आहे, चंद्रकांत दादा आणि सुपर दादा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.